चंद्रपूरमधील शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या किडनीचा लिलाव मांडण्यात आल्याचा प्रश्न विधिमंडळात गाजला। सुमारे 19 शेतकरी या षडयंत्राचे बळी पडले असल्याचा आरोप यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला। तर यात एका पद्मश्री डॉक्टराचा समावेश असून त्याला अटक कधी करणार असं वडेट्टीवार यांनी सवालही केलेला आहे। सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाईची ग्वाही सरकारने यावेळी दिलेली आहे। पाहूया। चंद्रपूर किडनी रॅकेट मागे पद्मश्री डॉक्टर। शेतकऱ्यांच्या किडनी विकणाऱ्यांवर मकोका लावा। चंद्रपूर किडनी रॅकेट प्रकरण विधिमंडळात गाजलं। चंद्रपुरातील शेतकऱ्यांना कर्जाच्या पाशात अडकवून त्यांच्या किडनीचा लिलाव मांडल्याचा प्रश्न विधिमंडळात गाजला। चंद्रपूर जिल्ह्यात गाजलेल्या किडनी रॅकेटमधील सैतानांनी अनेक शेतकऱ्यांना कर्जाच्या पाशात अडकवलं। कर्ज फेडण्यासाठी त्यांच्या किडनीचा सौदा केला। जवळपास 19 शेतकरी या किडनी रॅकेटला बळी पडल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला। यात एका पद्मश्री डॉक्टरचा समावेश असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। आपण जप्त केली पाहिजेत। हो, जीव गेलाय, एका किडनीवर 19 शेतकरी जगतायत। एक दुसरी किडनी गेली ना 19ही मरतील ना। म्हणून उत्तर चांगलं दिलं तुम्ही, पण यांच्यावर ज्या कलमा लावल्यात त्यामध्ये मकोका लावण्याची आवश्यकता आहे। मोका तुम्ही लावणार का? आणि हे सर्व रॅकेट शोधून काढत असताना या रॅकेटचा सूत्रधार जो आहे दिल्लीत, महाराष्ट्राची पोलीस जाऊन त्या पद्मश्री मिळवलेल्या डॉक्टरला अटक करणार का? साऊथ मध्ये पोलीस जाऊन आले चंद्रपूरचे, त्याच्या घराच्या भोवताल पोलिसांचा घुसू दिलं नाही, प्रवेश करू दिला नाही। त्या घराला सर्व गावकऱ्यांनी, त्या परिसरातील लोकांनी डॉक्टरला अटक करू दिली नाही, उलट पोलिसांनाच जीव धोक्यात घालून पोलिसांना वापस यावं लागलं। म्हणजे किती भयानक असेल। म्हणून SIT नेमून होणार नाही, तर याच्या खोलवर जाण्यासाठी या मूळ सूत्रधाराबरोबर महाराष्ट्रातील हे किडनी विकण्यासाठी भाग पाडणारे जेवढे सावकार आहेत, या सावकारावर किती दिवसात कारवाई करणार आणि यांना सर्वांना एक कडक कारवाईसाठी जे काही सापडले त्यांच्यावर मोका लावणार का? भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ह्या प्रकरणी अटक केलेले आरोपी जामिनावर असल्याचं निदर्शनास आणून दिलं। किडनी रॅकेट प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्याची मागणी त्यांनी केली आहे। मी स्पेसिफिक प्रश्न विचारला होता की ही संघटित गुन्हेगारी आहे असं ट्रीट करून याला मोक्का लावण्याचा राज्य सरकार विचार करणे। यातले आरोपी सुटले बेलवर। 1 लाख रुपयाच्या कर्जाकरता 1 एकर जागा दिली, लाख रुपये परत केले, त्याच्यावर जो व्याज परत केलं, तरी या सावकारांची हाव संपत नाही। ही गुन्हेगारी आहे। हे केवळ लोन देणं आणि कर्ज वसुली असं नाहीये, ही गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत आणि त्यामुळे यांच्यावर मोक्का लावणार का, हा माझा पहिला प्रश्न होता। त्याचं कृपया उत्तर द्या। विशेष न्यायालय स्थापन करून या सगळ्या प्रकरणातल्या लोकांना शिक्षा करण्याचं काम सरकार करणार का? आणि हे जर का परवानाधारक सावकार असतील तर त्यांचे परवाने सरकारने रद्द केले का, हा माझा तिसरा प्रश्न होता। सरकारनं मात्र विजय वडेट्टीवार यांचे आरोप फेटाळून लावलेत। वडेट्टीवारांनी 19 शेतकरी सांगितले, पण प्रत्यक्षात एकच शेतकऱ्याची किडनी विकल्याचा दावा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलाय। शिवाय किडनीचं ऑपरेशन करणारा तो डॉक्टर रॅकेटमध्ये सहभागी नसल्याचं सरकारनं सांगितलंय। आपण दिलेली पूर्ण माहिती सत्य नाहीये। एक तर कुठेही आम्ही दिलेलं नाहीये की 19 लोकांच्या किडन्या त्या ठिकाणी गेल्या, 9 लोकांच्या किडन्या, आणि त्याच्यामध्ये शेतकरी आपण हा वारंवार उल्लेख केला। ह्या प्रकरणामध्ये फक्त एक ते पण दुर्दैवी आहे, एकच शेतकरी आहे त्याच्यामध्ये, आणि 2 लोक आहेत ज्यांनी किडनी आपली विकली किंवा डोनेट केली, ते महाराष्ट्रातले आहे 2, आणि बाकीचे उर्वरित राज्यातले त्या ठिकाणी। दुसरा प्रश्न आपण जो सांगितला की संबंधित डॉक्टर जो किडनीची सर्जरी हा पूर्ण देशभर करतो, कुठल्याही देशामध्ये किडनी काढायची असेल तर त्याला बोलण्यात या हॉस्पिटलमध्ये पॉप्युलर डॉक्टर आहे तो, त्याला पद्मश्री असो का कुठले असो, तो सापडल्यावर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, हे आपल्याला सरकारच्या वतीने त्या ठिकाणी सांगतो। महाराष्ट्रातले 19 काय आणि 1 काय, महाराष्ट्रातला शेतकरी किडनी रॅकेटला बळी पडतो हे गंभीर आहे। सरकारने या प्रकरणाकडे एक साधारण गुन्हा म्हणून पाहू नये अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।